नमस्कार सर्वांना, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सर्वांचं. श्री स्वामी समर्थ. तर मी आज तुम्हाला बेसनची रेसिपी करून दाखवणार आहे. तर मी आता साहित्य दाखवते तुम्हाला. लसूण, ठेचलेली मिरची आणि ह्याच्यामध्ये पण थोडे जिरे, थोडंसं लसूण टाकलेले, ती पेस्ट करून घेतलेली आहे. मोहरी, हळद, मीठ, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, बेसन आणि या चमच्याने 1-1.5 चमच ऑइल. चला तर आता मी गॅस पेटवून घेणार आहे. तर आता मी गॅस पेटवून घेत आहे. कढई गरम झालेली आहे. माझ्या ह्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. मोहरी टाकून घेणार आहे. मोहरी तडतडली का तर जिरे, गॅस कमी करून घेणार आहे. लसूण टाकून घेणार आहे. मिरचीची ठेचलेला लसूण त्याची पेस्ट टाकणार आहे. ठेचून घेतलेला आहे मिरची, थोडासा लसूण, थोडेसे जिरे आणि हळद टाकून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी आता थोडीशी कोथिंबीर देखील टाकणार आहे तेलामध्येच. ती देखील व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. मी हे जे बेसन घेतलेलं त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून, थोडंसं कोमट पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून घुटळ्या नाही येणार. व्यवस्थित भाजलं गेलं आहे. त्याच्यामध्ये मी गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं बेसन घालणार आहे. व्यवस्थित हलवून घेणार आहे. त्याच्यामध्येच मी इकडे गरम पाणी घेतलेलं आहे करून टाकणार आहे. याच्यामध्ये आपल्याला जेवढं पातळ हवं आहे थोडं पाणी टाकून घ्यायचं. मी भाकरीबरोबर खाण्यासाठी करणार आहे, थोडंसं पातळ बनवणार आहे. थोडंसं पाणी टाकणार आहे. असं व्यवस्थित हलवून घ्यायचं, जेणेकरून चिकटलं जाणार नाही कढईला.
मीठ टाकून घेणार आहे. आपण याला एक उकळी येऊ देणार आहे. गरम पाणी टाकल्यामुळे बेसन छान होतं. थंड पाणी नाही टाकायचं, तर आपण फोडणी दिलेली असते त्यामुळे गरमच पाणी टाकायचं. कोमट पाण्यामध्ये बेसन मिक्स करून घेतल्यामुळे गुठळ्या होत नाहीत. आता उकळी देखील आता आली आहे. थोडा मी गॅस कमी करणार आहे. त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. अशी कन्सिस्टन्सी हवी पाहिजे बेसनमध्ये. गॅस बंद करून घेणार आहे मी. कसे झाले आहे आपले बेसनची रेसिपी सर्वांनी सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा. या सर्वांनी खायला. थँक्यू. हे पहा, बेसन बनवलेलं आहे मी. मगाशी रेसिपी दाखवली ती. बाजरीची भाकरी, मिरची, कांदा असा माझा साधा सिंपल बेत आहे. कसे झालं आहे बेसन सर्वांनी कमेंट करून सांगा. या सर्वांनी खायला.